नीट काय अशी खूप मोठी गोष्ट नाही आहे जसं तुम्ही विचार करता. तर तू आता सेकंड इयरला, तर तुझा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा राहिला बीजे मेडिकल कॉलेजमध्ये? डेफिनेटली. आता काय झालंय, दिवाळीच्या सुट्ट्यावरनं पोरं आलेत, जरा काय का पोरं पारनं म्हणजे त्यांना असं गिव्हअप करायचं, त्यांना विचार करायला आलाय की रिपीटच करावं लागणार आता 12th. तर अशा विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाइस देशील? 12th ॲक्च्युली मी एक आहे रिपीटर, म्हणजे मी सख्ख्या भावाचं लग्न पण झालेलं आणि माझ्या आईचं ऑपरेशन झालेलं, त्यामुळे थोडंसं माझं बॅलन्स जे होतं फोकस अभ्यासापासून ते बिघडलं. नीट 2024 मध्ये मला 690 आले होते. 690 आले. हां. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी बीजे मेडिकल कॉलेज पुण्याला आलतो. जाणून घेऊयात इथल्या कॉलेजचा विद्यार्थ्यांचा काही रिव्ह्यू. काय नाव आहे तुझं? माझं नाव आहे सुशांत गवळे. कोणत्या इयरला? मी सध्या सेकंड इयरला आहे, 2024 बॅच. 2024 मध्ये पेपर खूप सोपा आलता असं आम्ही ऐकलेले. हा, ॲक्च्युली पेपर सोपा होता, म्हणजे प्रेडिक्टेड होता. आमची जशी प्रॅक्टिस झाली होती सेम त्याच वेळी पेपर आलता, त्याच्यामुळे आम्हाला पेपर सोपा वाटलेला. नीट 2024च्या पेपरला तुला किती मार्क्स आलते? नीट 2024 मध्ये मला 690 आले होते. 690 आलते. हां. अरे वा. तर तुला वाटलं नाही का थोडं अजून चांगलं अभ्यास केला असता, एम्स भेटला असते? हा, म्हणजे रिझल्ट येईपर्यंत असं वाटलं होतं की भेटून जाईल एम्स, बट ज्यावेळी रँक आलती त्यावेळी वाटलं की पूर्ण कॉम्पिटिशन मध्ये कुठे ना कुठे थोडंसं आपण मागे राहिलो. अजून थोडं प्रॅक्टिस वगैरे केली असती, 10-15 मार्क जरी वाढले असते तर मी आज एम्स मध्ये असलो असतो. यस, डेफिनेटली. तर ज्यावेळेस तू नीटची तयारी करत होता, कारण 690 म्हणजे खूप स्कोर झाला, तर कशा पद्धतीने तुझी जर्नी राहिलेली? ॲक्च्युली मी एक आहे रिपीटर, म्हणजे मी 2023 मध्ये माझी फर्स्ट नीट दिली होती. त्या टाइमला 11th आणि 12th सोबत माझ्या सख्ख्या भावाचं लग्न पण झालेलं आणि माझ्या आईचं ऑपरेशन झालेलं, त्यामुळे थोडंसं माझं बॅलन्स जे होतं फोकस अभ्यासापासून ते बिघडलं, त्याच्यामुळे फ्रेशमध्ये होऊ शकलं नाही. मग रिपीटमध्ये स्टार्टिंगला पण असं वाटत होतं की सेमी गव्हर्नमेंट घ्यायला पाहिजे होतं का, ड्रॉप घेऊन आपण चूक केली, हे अशा सगळ्या गोष्टी होत्या. पण प्रॉपर गायडन्स वगैरे भेटल्यामुळे मी पूर्ण अभ्यास केला, 2025ची नीट दिली आणि लकीली पेपर प्रेडिक्टेड आला आणि मी आता इथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये उभा आहे, जे की माझं ड्रीम कॉलेज पण होतं. ॲक्च्युली एम्स होतं, बट आफ्टर एम्स बीजे हे माझं ड्रीम मेडिकल कॉलेज होतं. येस, डेफिनेटली. तो म्हणजे असं तू स्पेसिफिक कसा सब्जेक्टचा अभ्यास केला होता? फॉर एक्झाम्पल फिजिक्सचा कसा, केमिस्ट्रीचा, बायोलॉजी, काय टेक्निक वगैरे यूज केली ते का रेग्युलर क्लास फॉलो केला? रेग्युलर क्लास करायचे पूर्ण, आणि त्यानंतर फिजिक्ससाठी असं काही खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलं नव्हतं मी. फक्त DPP सॉल्व करायचे आणि ट्युशनचे जे आमचे मॉड्यूल्स होते ते मॉड्यूल्स सॉल्व केले. बायोसाठी NCERT मी खूप थरोली वाचली होती आणि प्रत्येक चॅप्टर ॲटलिस्ट मी 10 ते 15 वेळेस वाचला असेल एक्झाम येईपर्यंत. स्टार्टिंगपासून आधी मला वाटायचं की हे खूप मोठं आहे वगैरे, बट ज्यावेळी फर्स्ट रिडिंग झाली त्याच्यानंतर सेकंड रिडिंगला हळूहळू असं जसं जसं रिडिंग वाढली टाईम कमी होत गेला रिडिंगचा. हे झालं बायोचं. प्रश्न उरला केमिस्ट्रीचा. केमिस्ट्रीमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे, फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक हे 3 पार्ट असतात. इनऑर्गॅनिक म्हणजे प्युअर रट्टा आहे बायोसारखं, तर त्यासाठी रिडिंग आणि म्हणजे लक्षात ठेवणं, मेमराईज करणं, ट्रिक्स बनवणं हेच मी पण अप्लाय केलं होतं. फिजिकल केमिस्ट्रीसाठी माझं थोडंसं फिजिक्स चांगलं होतं, त्यामुळे मला हेल्प झाली तिथे कॅल्क्युलेशन्स वगैरे. आणि ऑर्गॅनिकचे आमचे सर खूप छान होते आणि त्याच्यामुळे मग मला थोडा अप्पर हँड भेटला. प्लस मी ऑर्गॅनिकला फक्त NCERT फोकस केलेलं, जास्त बाहेर नव्हतो गेलो. येस, डेफिनेटली. तर मग ज्यावेळेस फायनल नीटचा पेपर जवळ येत होता त्यावेळेस तुझा काय माइंडसेट कसा होता? म्हणजे फॉर 1 महिना राहिलेला होता. आता मला सगळ्यांचं माहित नाही, पण असं वाटतं की सगळ्यांचीच 1 महिन्या पहिले भीती तर वाटत असेल, आणि ऑब्व्हियसली मला पण भीती वाटत होती 1 महिन्या पहिले. 1 महिन्या पहिले नाही, ॲक्च्युली एक्झामच्या 10 दिवसा पहिलेपर्यंत पण असं वाटत होतं की होते की नाही. जेव्हा की मला माहीत पण होतं वर्षभर अभ्यास केलाय, तरी पण ती अशी डायसी कंडिशन मनात असायची, होते की नाही. पण त्याच्यावर विचार करून टाइमपास न करण्याच्या ऐवजी मी असा विचार केला की असं पण मी टाइमपास करतोय विचार करून, तर त्याऐवजी मी अभ्यास करून घेतो. येस, डेफिनेटली. आता काय झालंय, दिवाळीच्या सुट्ट्यावरनं पोरं आलेत, जरा काय का पोरं पारनं म्हणजे त्यांना असं गिव्हअप करायचं, त्यांना विचार करायला आलाय की रिपीटच करावं लागणार आता 12th. तर अशा विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाइस देशील 12th म्हणजे दिवाळीनंतर? ही कंडिशन मला असं वाटते नीटच्या 100% पोरांपैकी 90% मध्ये तर होणारच. कारण कसं असते, दिवाळीचा हे पिरियड लॉंग वॅकेशन असते, आपण अभ्यासापासून पण बरंच डिटॅच होतो. मग असं वाटते की आता नाही यार, रिपीटच करून घेऊ, यानं पण रिपीट करून याचं पण लागलं, अशा गोष्टी.
पण नीट काय अशी खूप मोठी गोष्ट नाही आहे जसं तुम्ही विचार करता. काही महिन्यांचा कालावधी आहे, तिच्यात तुम्ही जर मन टाकून अभ्यास केलं, मन लावून अभ्यास केलं, आरामशीर नीट निघून जाते. तर तू आता सेकंड इयरला, तर तुझा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा राहिला बीजे मेडिकल कॉलेजमध्ये? ॲक्च्युली मी जेव्हा ॲडमिशन घेतलेलं त्यावेळेस माझ्याकडे चॉईस होतं की KEM पण मी घेऊ शकलो असतो मुंबईचं, म्हणजे महाराष्ट्रातले सगळे कॉलेजेस, पण मी BJ चूज केलं कारण BJचं अकॅडमिक्स थोडं स्ट्रॉंग आहे आणि मेन म्हणजे जे बाकी सोयी असतात जसं की हॉस्टेल वगैरे हे सगळ्या ॲज कम्पेअर्ड टू दुसऱ्या कॉलेज चांगल्या आहेत. एक गोष्ट मी BJ बद्दल स्पेशल सांगू इच्छितो की इथं अटेंडन्स जे आहे ते खूप स्ट्रिक्टली मार्क होते. म्हणजे बाकी कॉलेजेस सारखं नाही की प्रॉक्सी लागते, थोडंफार मॅनेज होते, नाही. BJ मध्ये प्रॉपर तुम्हाला अटेंडन्स पण लागणार, अकॅडमिक्स पण तुम्हाला अभ्यास करावा लागणार. जर तुम्ही थोडे पण वीक राहिले तर बॅक ठेवण्यासाठी पण कॉलेज मागे पुढे पाहत नाही आणि ही एक चांगली गोष्ट आहे मेडिकलसाठी. इथला कॅम्पस वगैरे कसा वाटला तुला? इन्फ्रास्ट्रक्चर? कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर तसं बघितलं तर जास्त असं मोठं नाही आहे एम्स सारखं, बट पुण्याच्या एवढ्या सेंटर प्लेसमध्ये इवन हॉस्टेल भेटणे ही अवघड गोष्ट आहे. कारण मुंबईच्या तुम्ही बघा ऑलमोस्ट कॉलेजला हॉस्टेल नाही आहे, बट BJ साठी प्रॉपर हॉस्टेल आहे. आणि असं नाही की जुनं आहे, प्रॉपर आहे. कॉलेजसाठी पण प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगळे वेगळे एरियाज आहेत, त्यांना डिसेक्शन हॉल वेगळा आहे, लेक्चर हॉल्स वेगळे आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरची बिलकुल कमी नाही. तर ज्यावेळेस तू नीटचा अभ्यास करत होतास त्यावेळेस अशी कुठली गोष्ट होती जी तुला वारंवार मोटिवेट करायची? आता मला तर असं होतं की मी जस्ट कधी असं खूप डिप्रेस झालो किंवा मोटिवेट फील करत नसेल तर मी डोळे बंद करून फक्त एवढं इमॅजिन करायचो, स्वतःला व्हाईट कोटमध्ये आणि माझ्या नावाच्या पहिले डॉक्टर. हे 2 गोष्टी इमॅजिन करण्याच्या नंतर असं मोटिवेशन यायचं की मी अभ्यास करायचो. आणि हे असं फेक मोटिवेशन नव्हतं लाईक अर्धा घंटा 1 घंटा अभ्यास केला मग गायब होईल, हे कॉन्स्टंटली राहायचं. जे विद्यार्थी नीट 2026 किंवा 27चा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाइस देशील? जर तुम्ही नीटचा आत्ता सध्या अभ्यास करत असाल तर माझी एकच हे आहे तुमच्यासाठी की कन्सिस्टंट राहा. कारण जर तुम्ही एक दिवशी 10 घंटे अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी अभ्यासच नाही केला तर ते 10 घंटे पण 0 होणार. तर तसं नाही, रोज तुम्ही 5-6 घंटे किंवा जे काही तुमचा स्टडी टाइम आहे तेवढा करा, पण डेली करा, कारण कन्सिस्टन्सी पाहिजेच. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिल्याची नीटची जर्नी कशी होती. अशाच पद्धतीच्या यूट्यूब व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.